असेल. स्ट्राईक एंडला प्रवीण हांडवा, नॉन स्ट्राईक एंडला अजित गांगडा असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोकेश भोईर हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. समोरच्या एंडने सुरुवात करेल या षटकाची. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण हांडवा. प्रवीणाचा जर विचार केला तर नक्कीच जर पाहिलं तर चांगला बॅटर आहे बेलकडी संघाचा. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करतील परंतु थोडासा अपुरा राहिलेले आहेत ऑन साइडला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावाने अकाउंट ओपन करतोय बॅटर प्रवीण हांडवा स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं उघडतो या 2 धावेने. फटका मात्र चांगला होता परंतु जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा. यस, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि फ्री हिटची संधी असेल बॅटर प्रवीण याला. पाहायचं आहे कशा प्रकारे फ्री हिटचा जर पाहिलं तर समाचार घेईल बॅटर प्रवीण हांडवा. लोकेश तयार. यावेळेस जर पाहिलं काय करते मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मात्र आपण जर पाहिलं तर फ्री हिटची संधी ही लागू असणार आहे. अतिशय दक्ष पंच आहेत या स्पर्धेकरता. जर पाहिलं तर भरपूर चांगल्या प्रकारे डिसिजन आलेला आहेत. अतुल राव असतील, त्यानंतर प्रवीण सुतार असतील, त्यानंतर आपण जर पाहिलं तर देविदास जाधव असतील. अतिशय चांगली पंचगिरी राहिलेली आहे संपूर्ण. जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अगदी 2 दिवसामध्ये चांगली पंचगिरी पाहायला मिळाली या पंचांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका, चेंडूला फोर्स केलाय. फ्री हिट बॉल आहे. विकेट फिल्डर मात्र चुकी करतोय. पाहायचं आहे काय घडलेलं आहे त्या मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला. यस, चेंडू मात्र स्टॉप केलेला आहे. आमची तिकडे जर पाहिलं तर व्हॉलंटियर आहेत. आणि या 2 धावा मिळतील. यावेळेला आता मात्र पाहिलं वाईड बॉलचा इशारा ऑप्शनच्या खूपच बाहेर. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. पंचांचा इशारा आहे वाईड आणि हा डिसिजन मात्र रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांना. तिसऱ्या पंचासाठी हा डिसिजन मात्र रेफर केलेला आहे ऑनफिल्ड अंपायरने. रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग करणाऱ्या संघाने. यस, वाईड बॉलचा इशारा सुद्धा आलेला आहे तिसऱ्या पंचांचा. यस, नक्की जर पाहिलं तर वाईड बॉल असेल आणि रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. धावसंख्या 7 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. लोकेश भोईर हा गोलंदाज. भरपूर धावा त्याने अवंतच्या रूपाने खर्च केलेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र बॅटची एज. चेंडू जाईल विकेट कव्हरच्या मागे. 1 धाव मात्र कंप्लीट. आणि एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय लोकेश भोईर हा गोलंदाज. आता मात्र कुठे ना कुठे चांगल्या चेंडूची हाताळणी त्याने केलेली आहे. सुरेख चेंडू टाकतोय हा गोलंदाज. बॅटची इनर एज लागली होती. चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या मागे आणि 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र अजित गांगडा हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. अजित गांगडा याचा विचार केला तर नक्कीच एक चांगला बॅटर आहे. हार्ड हिटर देखील आहे हा बॅटर. आता मात्र जर पाहिलं तर खेळायचा होता ऑन साइडला. डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पुन्हा पंचांचा. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर धावा या अवंतच्या रूपाने खर्च केलेल्या आहेत बॉलर लोकेश याने. 3 वाईट 1 नो चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत.
4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. लोकेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण हांडवा असेल. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकतोय. एक धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक 11 वर पोचली गेलेली आहे. यस 1 मिनिट जर पहिल्या तर पंच 4 चेंडू एकूण टाकून झालेले आहेत. 4 चेंडू. पहिला चेंडू नो होता. यस 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. पहिला बॉल नो, दुसरा वाईट, तिसरा चेंडूवर 2 धावा आल्या. नंतर वाईट आलेला आहे. नंतर 1 काढली. नंतर वाईड, परत 2 धावा आल्या आणि आता 1 धाव आली. 4 बॉल. 4च बॉल झालेले आहेत टाकून. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला अजित गांगडा असेल. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र चेंडू निघून जाईल डॉटच्या स्वरूपामध्ये. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलरच्या माध्यमातून हा केला जातोय. लोकेश पारदे षटकातील शेवटचा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. रनअप मध्ये चुकतोय, पावलामध्ये मिस्टेक गडबड करतोय हा गोलंदाज लोकेश भोईर. स्ट्राईक एंडला अजित गांगडा असेल. त्याला आता मात्र जर पाहिलं तर हात मात्र खुले करावे लागतील, कारण भरपूर धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 12 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. षटक संपलेला आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर 12 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अगदी जर पाहिलं तर प्लस पॉइंट असेल नक्कीच. एकही विकेट डाऊन झालेली नाहीये आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाची. चला वेलकम बॅक सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर गोलंदाज मनसेस रावते हा गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. मनसेस रावते, त्याच्या विरोधात बॅटर आहे स्ट्राईक एंडला अजित गांगडा असेल. अजित आणि प्रवीण ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे धावा त्याने बनवल्या होत्या. आता पाहायचा या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून. 2 चांगले बॅटर आहेत. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या संघाची A1 जोडी आहे बेलकडी विभागाची. आता पाहायचा कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल येणाऱ्या 3 षटकामध्ये आता आपण पाहणार आहोत. मनसेस रावते हा गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. अजित गांगडाचे स्ट्राईक एंडला. षटकातील पहिला बॉल. गोलंदाज तयार मनसेस.
या मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. शॉट फाईन लेगला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने अजित खेळतोय वैयक्तिक 3 आकड्यावरती. त्यानंतर प्रवीण हांडवा खेळतोय वैयक्तिक 5 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 वर ती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. सुरुवात मात्र चांगली करतोय बॉलर मनसेस रावते. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडूला जर पाहिलं तर वळवलेला आहे ऑन साइडला. चेंडू जाईल मिड विकेटला. जर पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे अमृत मार्फत. जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 14 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. सिंगल आणि डबल्स मध्ये विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतायत आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघाची बॅटर आहेत. डेफिनेटली चांगला प्रयत्न आहे. चांगली मानसिकता आहे. निश्चित पाहिलं तर मेरिटमध्ये खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. 2 बॅटर आपण पाहते अजित गांगडा अँड प्रवीण हांडवा आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही कनेक्शन होणार नाहीये. चेंडू जाईल या वेळेला निर्धाव. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न जर पाहिलं तर फसला गेलेला आहे. डेफिनेटली चांगला कमबॅक करतोय गोलंदाज मनसेस रावते. एक चांगला जर पाहिलं तर अनुभवी गोलंदाज आहे या ससूनगर संघाचा. ससूनगर संघाचा विचार केला तर नक्कीच जर पाहिलं तर आपल्या मुंबई अहमदाबाद हायवेवरती वसलेले गाव आहे ससूनगर गाव. आता मात्र यावेळेस अपील पंचाने दर्शवलेला इम्पॅक्ट डाऊन द लेग साइड आहे. एक धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 15 या आकडावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा. गोलंदाज मनसेस रावते. आता मात्र जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मनसेस. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रवीणसाठी. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला वळवला ऑन साइडला. चेंडू जाईल डी झोनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न हा केला जातोय. चेंडू मात्र स्टॉप केलेला आहे आणि या 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने या 2 धावाने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. चेंडू या जर पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले आहेत मनसेस याच्या. त्याने फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे गोलंदाजी तो करतोय या षटकामध्ये. आता मात्र बॅटची चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव मात्र कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. पाणी घेऊन जायच्या मैदानाच्या आतमध्ये. जाऊया षटक संपलेला दुसरा. धावसंख्या 18 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी. बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही. वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके. वाय वाय तुम्हीच माझे आहो होणार का हो. बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी. जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. परी आणि अप्सरासे झाला प्यारी ती. हले हले आली ती माझ्या पाठीशी. बोलली अहो बेटा नाना दिवसा काठीशी. जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा. पहना जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला. वाय सो शाय 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 नी सोनी. वाय 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 गडी गडी बोलत बसते. अहो तुम्ही जेवलात काय. अहो तुम्ही जेवलात काय. सांगा ना जेवलात काय. हॅलो धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे महेंद्र. जर पाहिलं तर नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विजय डीजे जर पाहिलं तर ऑफिशियल डीजे ऑपरेटर आहेत. अगदी चांगलं
जर पाहिलं तर नक्कीच गीत संगीत याचं पेशकश केली जाते त्यांच्या माध्यमातून आणि जर पाहिलं तर प्रेक्षकांची मनं ते जिंकत असतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी त्यांची सुद्धा राहिलेली आहे. त्यांना आता मात्र धन्यवाद देतोय. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर गोलंदाज सूरज पारधी हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या पहिल्या तिसऱ्या षटकाची. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे तिसरं षटक टाकतोय गोलंदाज सूरज पारधी. स्ट्राईक एंडला प्रवीण हांडवा असेल. आता मात्र स्लोअर वनचा मारा खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. स्लोअर वनचा मारा करण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर डाऊन द लेग साईड चेंडूची हाताळणी करतोय बॉलर सूरज पारधी. एका धावाने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉट फाईन लेगच्या दिशेने एक धाव ही कंप्लीट केली जाईल. थांबवलेला आहे अजित याने बॅटर प्रवीण याला. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. प्रयत्न हे करतायत दोन्ही बॅटर मोठे फटके मारण्यासाठी, परंतु जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर होत नाहीये. टायमिंग व्यवस्थित जुळत नाहीये चेंडूवरती. गोलंदाज सूरज पारधी हा गोलंदाज आहे. त्याने आता मात्र पाहिलं तर व्हेरिएशन करायचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरतोय हा गोलंदाज या चेंडूवरती. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. बॅटर अजित साडे. आता मात्र चांगला फटका, चांगले कनेक्शन. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल. अमृत चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एकच धाव, जास्त काही मिळणार नाहीये या फटक्यावरती. धावसंख्या 21 धावा. 21 धावा झालेल्या आहेत 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र जर पाहिलं तर 1.4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. आता मात्र फटका मात्र जर पाहिलं तर तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलाउंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट त्याचा गाठा करू शकते आणि फलंदाज बाद. पोरी माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आता मात्र न्यू बॅटर प्रेमळ गांगडा दाखल झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला प्रवीण हांडवा. गोलंदाज सूरज पारधी. यावेळेला पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न विकेटकीपर चुकतोय. चेंडू जाईल शॉर्टलेग क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट. स्ट्राईक मात्र रोटेट झालेले आहे. प्रेमळ याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतोय बॅटर प्रवीण हांडवा. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाईल. 23 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज सूरज याचे चांगली गोलंदाजी तो करतोय. कोणत्या प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये समोरच्या बॅटरला. यावेळेला शॉर्ट पे चेंडू. चांगला फटका. चेंडूच्या खाली अमोल पायचा आहे. झेल मात्र पकडता आला नाहीये. चेंडू जाईल मिड विकेटला. जितीन आहे त्या ठिकाणी. फील्ड करेल, फेकी करेल. खराब क्षेत्ररक्षण, खराब आउटफील्ड. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहज चौथी धाव देखील पूर्ण केलेली आहे. पळून पूर्ण केलेला चौकार आलेला आहे. भाऊजी यांनी षटकार मारली तर प्रतीक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रेमळ गांगडा याने जर पाहिलं तर नक्कीच षटकार मारला तर प्रतीक तुंबडा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस फुलटॉस बॉल. हवेमध्ये चेंडू जाईल आमच्या कॉम्बॉक्सला. मानवंदन देणारा हा षटकार आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे प्रतीक तुंबडा यांच्या माध्यमातून. जशी मागणी आली तसा पुरवठा केलेला आहे बॅटर प्रेमळ याने. जशी मागणी आली तशी पुरवठा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. बॅटर प्रेमळ गांगडा 10 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्या आहेत.
अजून सुद्धा खेळपट्टीवरती आहे आणि 100 रुपयाचा मानकरी ठरतोय हा बॅटर प्रेमळ गांगडा. सूरज याने 15 धावा खर्च केल्या, त्यानंतर मनसेश रावते याने 6 धावा खर्च केल्या, त्यानंतर लोकेश भोईर याने एकंदरीत 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. तर संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू पायाचा किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाचे फलंदाज. अजून जर आपण पाहिलं तर नक्कीच 20 ते 25 धावा यायला पाहिजेत. तर एकंदरीत टफ फाईट टोटल चॅलेंजिंग टोटल कडे वाटचाल करेल ते म्हणजे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघ. गोलंदाज अमोल शेळके हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. समोरच्या एंडने स्ट्राईक एंडला प्रवीण हांडवा असेल. आता मात्र वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. या वेळेला जर पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न काय घडते मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा मात्र जर पाहिलं तर खराब, फेकी सुद्धा खराब आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 35 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय ससू नवगर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस पुढे सरसावण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज बाद. तुझी माझी भेट झाली मैदानावरी, नदीला तर तूच माझे बसलीस पोरी. रोज रोज येस पुऱ्या माझे बंगारी, ना साधी तू समजू नको मला तू पोरी. हातानं बॅट तुझे दिसते भारी, ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी. मैदानात पोर तुझ्या देणार बारी, ना पिता ही दुनिया सारी तुझ्यावरी. पोरी माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. यावेळेस चेंडूला वळवलाय ऑनसाइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. जितीन आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग झालेली आहे. 1 धाव मिळेल. 1 धावाने धावफलक 36 वर पोहोचले गेलेले आहे. यश 1 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. गोलंदाज अमोल तयार. या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाईल. 37 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहायचं आहे 2 ते 3 मोठे फटके यायला हवेत प्रेमल याच्या बॅटमधून. प्रेमल एक चांगला बॅटर आहे. पाहायचा कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. या वेळेला चांगला फटका खेचून करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल ऑनसाइडला. अमृत आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, परंतु बॅकअप खराब. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकली जाईल. 39 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. स्कोर मूव्स ऑन 39. लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक इनला बॅटर प्रेमळ गांगडा असतील. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या वेळेला हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. तो म्हणजे प्रेमल गांगडा. बॅक टू द पवेलियन. गॉन. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले की बारा. 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 एक समय छंदा मला मस्तीचा असं काय करता गाडी हिला फ्रेंडा की एकट्या वागाडी. हे सहाची ती गाडी गेली, नावाची ती गेली, आता बाराची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना घरी, आवाजले की बारा. मला जाऊ द्या ना घरी.
थँक्यू डीजे. तर आता मात्र न्यू बॅटर एंटर झालाय गुरुनाथ गोरे असेल. स्ट्राईक एंडला षटकातील शेवटचा बॉल. अमोल शेळके तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 39. यावेळेला जागेवर करण्याचा प्रयत्न आणि जर पाहिलं तर चेंडू जाईल निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय. षटक संपलेला चौथं. धावसंख्या 39 धावा. 40 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. ते म्हणजे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला टार्गेट असेल ते म्हणजे 40 धावांचं. प्रत्येक षटकामागे जर पाहिली तर 10 धावांची सरासरी राखलेली आहे. ती म्हणजे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडे या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली प्रेमळ याने. त्याच्या बॅटमधून एकंदरीत 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेला आहे. चाळीस धावांचं लक्ष आहे. चांगली बॅटिंग केली प्रेमळ याने. यस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आई गावदेवी ट्रॉफी 2025 हे आयोजन आहे. आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. नक्की जर पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज अमित लहांगे षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 40 धावांचं टार्गेट आहे. लोकेश भोईर स्ट्राईक एंडला. सूरज पारदेसी स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करता चेंडू जाईल ऑफ साईडच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. बॅटर सूरज पारदी याचं 1 धावाने अकाउंट ओपन करतोय संघाचा. आता मात्र गोलंदाज अमित लहांगे हा गोलंदाज
पहिलं षटक हाताळतोय. षटकातील दुसरा बॉल असेल बॅटर लोकेश याला. आता मात्र पायांचा भेद करणारा चेंडू. अपील मात्र केली होती परंतु पंचांनी दर्शवलेला आहे इम्पॅक्ट मात्र ऑप्शनच्या बाहेर हा निघून जातोय. एक धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल या बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धाव फलक पुढे सरकली जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय अमित लहांगे चांगला गोलंदाज आहे या संघाचा. पहिलं षटक तो हाताळतोय. षटकातील तिसरा बॉल असेल बॅटर आहे स्ट्रायकरला सूरज पारधी. आता मात्र करंट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपर आपण पाहतोय प्रवीण हांडवा याच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद आता मात्र झालेली आहे. चांगला गोलंदाज आहे. निर्णायक षटक हाताळतोय. पहिला षटक तो हाताळतोय गोलंदाज अमित लहांगे. आता मात्र षटकातील चौथा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक आहे. जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर यावेळेस तैनात केलेले आहेत. आता मात्र हवेमध्ये चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण सुंदर कॅच मात्र पकडलेला आहे. फलंदाज होईल बाद तो म्हणजे सूरज पारधी. बॅक टू द पवेलियन गॉन. मेरे मर्रत का मीठा सुभारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा कोले बड़ा आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे मला साव दे मुझे जाने दे हाँ मला साव दे. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर बॅटर आलेला आहे जितेन बरफ नवीन फलंदाज. यावेळेस जर पाहिलं तर पायांचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल शॉट्स स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 3 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रीत पाटील यांना पाहू शकता. त्यानंतर ऑफलाईन स्कोरर आहेत सचिन कवळे. निश्चितच जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली कामगिरी राहिलेली आहे आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून विजय वळवी यांनी स्कोररची भूमिका अदा केली होती. त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं पाहिलं गेलं. डेफिनेटली जर पाहिलं तर स्कोरर यांना पाठीचा कणा म्हणला जातोय समालोचकांचा आणि ते मात्र जर पाहिलं तर चांगलं कामगिरी त्यांची सुद्धा पाहायला मिळाली या संपूर्ण दिवसामध्ये. आता मात्र गोलंदाज अमित लहांगे. षटकातील शेवटचा बॉल असेल. 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार होतोय गोलंदाज सूरज साडी. आता मात्र चांगला फटका चेंडूला सरळ बॅटने खेळला. चेंडू जाईल मिडॉनला. खराब क्षेत्ररक्षण पेमराल मार्फत परंतु जर पाहिलं तर शेवटच्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवलेला आहे आणि या 2 धावा मात्र मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5 धावा. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचा कोणता गोलंदाज आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकळी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक पर सज्ज होईल हे पाहणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक. पाहायचं किती धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला. साईनाथ कोल्हा हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक पर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये फारच कमी धावा दिल्या तर अमित लहांगे याने फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र साईनाथ कोल्हा हा गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या संघाचा.
कमी वयाचा हा गोलंदाज आपण पाहू शकता, परंतु टॅलेंट भरपूर आहे, याच्याकडे क्षमता मात्र चांगली आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो करू शकतोय. गोलंदाज साईनाथ याला आता आपण पाहू शकता, गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. त्याच्या विरोधात बॅटर आहे स्ट्राईक एंडला, तो म्हणजे जितेन बरफ असेल स्ट्राईक एंडला. जितेन बरफ अँड लोकेश भोईर आहेत दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यांना आता मात्र चांगला खेळ हा करावा लागेल. गोलंदाज साईनाथ कोल्हा तयार. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी शॉर्ट पे चेंडू जाईल मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज साईनाथ कोल्हा. फलंदाज जर पाहिलं तर जागेवर खेळण्याचा प्रयत्न हा केला होता. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाची आहे, पायांची हालचाल होणे महत्वाची आहे, तर तो चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना करू शकतोय, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. वेलकम रघुनाथजी जोगारी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की यस आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. आपले जर पाहिलं तर नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर डेफिनेटली चांगलं संघाची बांधिलकी केली जाते. त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच चांगलं कार्य हे केलं जात आहे या संपूर्ण वसई तालुक्यामध्ये. त्यांचं आता मात्र आपण स्वागत करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांच्या माध्यमातून एक धाव अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6. साईनाथ कोल्हा हा गोलंदाज लागोपाठ 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र जर पाहिलं तर निश्चित अवंतरच्या रूपाने एक धाव मात्र खर्च करतोय. नवीन गोलंदाज आहे, कमी वयाचा गोलंदाज आहे, परंतु क्षमता आहे. षटकातील तिसरा बॉल. यावेळी शॉर्ट पे चेंडू शॉर्ट आर्म बोल करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकतोय. पायाचं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पाहायचा कोणता फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. यस नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 पंच आहेत, एकमेकांशी डिस्कस करतील. यस रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांना हा डिसिजन. ऑनफिल्ड अंपायरने पाहायचा कोणता बॅटर बाद झालेला आहे रनआउटच्या रूपाने. नक्की जर पाहिलं तर तिसरे पंच देखील आहेत, अतुल राव आहेत. आपल्या मॉनिटरवरती लक्ष ते केंद्रित करतील आणि आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. पाहायचा आहे कोणता खेळाडू हा बाद होणार आहे, तंबूच्या आश्रयाला परतणार आहे. आता आपण येणाऱ्या या डिसिजन मध्ये आपण पाहणार आहोत. अतुल राव आहे तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये. नक्की जर पाहिलं तर सचिन कवळे देखील आहेत, त्यानंतर महेंद्र पवार देखील आहेत. चांगली आपले जर पाहिलं तर नक्कीच अंपायरिंग पॅनल आहे. कॅपवाला बॅटर म्हणजेच जितेन हा फलंदाज. जितेन पारधी हा फलंदाज बाद झालेला आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला असेल बॅटर लोकेश भोईर. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येणार आहे. साईनाथ तयार. षटकातील चौथा बॉल असेल. नवीन बॅटर अमृत परेट आलेला आहे. स्ट्राईक एंडला असेल अमृत असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस हुक केलाय चेंडूला. साली तो भांडी नशी करा है रे. भाओ काले घोडेचा पिला नेला. भाओ काले घोडेचा पिला नेला. धन्यवाद डीजी. तर आता मात्र या चौकाराने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे.
चांगला फटका होता बॅटर जितेन अमृत याचा. शॉर्ट पिच चेंडूच्या हाताने केली होती बॉलर साईनाथ याने त्या चेंडूला बॅकफुटमध्ये येऊन चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला पाठवते डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. यावेळेला सुंदर फटका चेंडू बॅट चेंज अजित आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 12 वर धावसंख्या ही पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झाले 5. गोलंदाज साईनाथ कोल्हा चांगल्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली हाताळलेली आहे. त्याचा जर विचार केला तर नक्कीच त्याने 7 धावा अद्यापर्यंत खर्च केलेल्या आहेत या 5 चेंडूमध्ये. यावेळी जर पाहिलं शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे अमृत परेट. चांगली बॅटिंग तो करतोय. 6 धाव्यांवरती तो खेळतोय. आता मात्र शेवटचा बॉल गोलंदाज साईनाथ कोल्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचाचा डावीकडून सज्ज होईल. यावेळेला पुढे सरसर मारचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेला दुसरं. धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 12 धावा. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक. 65 धावांची गरज असेल याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आमच्या स्कोररच्या माध्यमातून. 28 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 28 धावांची गरज. काय घडणार आहे काय बिघडेल चला जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांचं आपण करतोय. तर यावेळेस गोलंदाज प्रेमल गांगडा हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आपल्या संघाकरता. 10 ते 15 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना आता पाहायचं आहे गोलंदाजी कशा प्रकारे केलं जाईल. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाचा. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या दुसऱ्या डावामध्ये. षटक क्रमांक 3 तो हाताळतोय गोलंदाज प्रेमल गांगडा. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेला बॅट चेंज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. नितीन आहे त्या ठिकाणी. चेंडूची फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. आता मात्र जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 27 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. प्रेमल तयार. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. नितीन त्या ठिकाणी मिसफिल्ड करतो. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेलेले आहेत. 2 धावा या कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 15 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. यावेळी जर पाहिलं तर थोडंसं आव्हान कठीण झालेलं आहे. आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. अमृत आहे त्यानंतर त्याच्या जोडीला आपण पाहतोय लोकेश पारधी सारखा बॅटर आहे. लोकेश भोईर सारखा बॅटर आहे. त्यांना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 10 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. लोकेश अँड अमृत परेट हे 2 बॅटर आहेत. साई सदा स्पोर्ट्स ससूनगर या संघाचे.
प्रेमल तयार, षटकातील पुढील बॉल. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, आडोबंड खेळायचा प्रयत्न होता, फटका मात्र फसलेला आहे. चेंडू जाईल गली क्षेत्रामध्ये, शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एकच धाव या ठिकाणी मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 16 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. प्रयत्न मात्र करतायत दोन्ही बॅटर, परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये, कारण नौखा संघ आहे. प्रयत्न जर पाहिले तर नक्कीच करावं लागेल दोन्ही बॅटर्सना सामना जिंकायचा असेल तर त्याच्या संघाला. प्रेमल तयार, आता मात्र फटका मात्र चांगला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवू शकणार नाहीये. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. धन्यवाद. इथे तर आता मात्र अर्धा पल्ला गाठलेला आहे. अर्धा पल्ला गाठायचा बाकी आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला. गोलंदाज प्रेमल गांगडा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 5वा चेंडू असेल प्रेमल याचा. लोकेश असेल स्ट्राईक एंडला. आडोबांनी खेळायचा प्रयत्न. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साईडला. 2 धावा कंप्लीट. धावाचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा अगदी सहज पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. 3 धावाने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज असेल साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला. गोलंदाज प्रेमल गांगडा. आता मात्र थोडासा महागडा ठरतो हा गोलंदाज. एक अनुभवी दर्जाचा गोलंदाज आहे. आता मात्र शेवटचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस पायांचा भेद करणारा चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर आवाज मात्र आला होता बॅटचा. एकच धाव मिळेल. डॉट बॉल जाईल. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला आहे. 3रं धावसंख्या धावफलकावर कायम आहे 23 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहायचं काय घडेल, काय बिघडणार आहे. पाहायचंय कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाच्या माध्यमातून. बेलकडी संघाला संधी आहे सामना जिंकण्याची, परंतु त्यांच्या विरुद्ध जो संघ आहे तो सुद्धा कमी नाहीये. अगदी ताकदीचा संघ आहे. या वसे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक नामांकित संघ आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर हा संघ आहे त्यांच्या विरोधात. त्यांना सुद्धा चांगला प्रयत्न हे करावे लागतील. आता आपण गोलंदाज पाहणार आहोत तो म्हणजे अजित गांगडा असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल 17 धावा डिफेंड करण्यासाठी. अजित गांगडा हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. धावा डिफेंड करावे लागतील, परंतु काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये आता आपण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅटर असेल तो म्हणजे लोकेश भोईर असेल स्ट्राईक एंडला. त्याच्याकडे संधी आहे, क्षमता भरपूर आहे. कशा प्रकारे बॅटिंग करेल हा बॅटर. या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा वाईट आलेला आहे. 1 धाव अवंतर मिळेल. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही, कारण आपण जर पाहिलं तर विकेटच्या मागे नितीन गांगडा आहेत. त्यांना थोडा मात्र जर पाहिलं तर टेन्शन मात्र वाढलेलं आहे, कारण पहिला चेंडू तो वाईट टाकतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 16 धावा आता मात्र डिफेंड करायची आहेत. अवंतरच्या रूपाने 1 धाव मात्र खर्च करतोय गोलंदाज अजित गांगडा. स्ट्राईक एंडला लोकेश भोईर जो सलामीला आलेला बॅटर आहे तो अजून सुद्धा चांगला बॅटिंग करतोय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जर पाहिलं तर चांगल्या चेंडूची नोंद झालेली आहे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अजित गांगडा याला जर सामना जिंकायचा असेल. बेलकडी या संघाला चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये आणि चांगल्या टप्प्यावरती एक मारा करावा लागेल. अचूक मारा हा करावा लागेल बॉलर अजित गांगडा याला. स्ट्राईक एंडला बॅटर आहे लोकेश भोईर. तो सुद्धा चांगला प्रयत्न करतोय, चांगले फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश मात्र काही मिळत नाहीये. लोकेश स्ट्राईक एंडला. बॉलर अजित गांगडा गोलंदाजी करण्याकरता तयार होईल.
या वेळेला चांगला फटका, चांगला कनेक्शन, चेंडू केलाय मैदानाच्या बाहेर, गोल. 6 धावा मिळतील या फटक्यावरती. धन्यवाद विजय. तर या षटकाराने जर पाहिलं तर नक्कीच आशा पल्लवित झाल्या असतील. बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या 30 धावा. आता मात्र 10 धावांची गरज. या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे अजित. भरपूर मोठी चुकी करताना दिसतोय. एका चेंडूमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 2 चेंडूमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 2 चेंडूमध्ये. आता मात्र 9 धावांची गरज असेल. या वेळेला चांगला फटका, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच पाणी फेडण्याचं काम केलेलं आहे बॅटर लोकेश भोईर याने. चांगली बॅटिंग करतोय. नक्कीच जर पाहिलं तर 17 धावा डिफेंड करायच्या होत्या, परंतु आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. ज्या प्रकारचे प्रयत्न केले होते गोलंदाज अमित याने, त्यानंतर साईनं त्याने चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर प्रेमळ याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अजित गांगडा हा गोलंदाज ज्याने आपण जर पाहिलं तर नक्कीच 14 धावा त्याने खर्च केलेला आहे एकंदरीत 3 चेंडूमध्ये. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 धावांची गरज असेल. बघा काय मोमेंटम शिफ्ट केलेला आहे बॅटर लोकेश भोईर याने. असं वाटत होतं एक वेळेला जर पाहिलं तर नक्कीच आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी सामना जिंकेल की काय, परंतु आपण जर पाहिलं तर थोडासा मोमेंटम आता मात्र शिफ्ट झालेला आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघ जर पाहिलं तर नक्कीच कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. आता जर पाहिलं तर शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने. आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली प्रेमळ. हो हो क्या बात आहे, सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे लोकेश भोईर. बॅक टू द पवेलियन गॉन. तर यावेळेस जर पाहिलं तर महत्वाचा विकेट डाऊन झालेले आहे. बॅटर लोकेश भोईर चांगली बॅटिंग केली, 24 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यामध्ये त्याचे जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार. नक्की जर पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे या महत्वाच्या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग केली, परंतु तो तर पाहिलं तर दुर्भाग्यवश हा बाद झालेला आहे. चांगला झेल टिपला होता ऑन साईडला प्रेमल गांगडा या फिल्डरने. आता मात्र मनसेस रावते हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला असेल. डावकर हाताचा फलंदाज आहे मनसेस रावते. आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 धावांची गरज असेल. 2 मध्ये 3 धावांची गरज. आता मात्र जर पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे आणि याच प्रकारची मॅचेस देखील पाहायलाही मजा येत असते. डेफिनेटली जर पाहिलं तर भरपूर सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेला, ट्विस्ट मात्र निर्माण झालेला आहे. ज्या प्रकारची बॅटिंग करत होता तो म्हणजे जर पाहिलं तर लोकेश भोईर चांगली बॅटिंग त्याने केली, परंतु एक चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चांगला झेल पकडलेला आहे ऑन साईडला प्रेमळ याने. मनसेस रावते स्ट्राईक एंडला बॅटर असेल. आता मात्र प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज अजित आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक एंडला मनसेस रावते आहे. डावकर हाताचा बॅटर आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील 5वा बॉल फुलटॉस बॉल. ओ हो क्या बात आहे. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने सामना जिंकतोय तो म्हणजे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवघर. कॉंग्रॅच्युलेशन साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवघर संघ.
हार्ड लक आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघ. बेलकडी संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद डीजे. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा बॅटर लोकेश भोईर याची निवड मात्र झालेली आहे.